नमस्कार, स्नेहाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज साऊथ इंडियन स्टाईल खोबऱ्याची चटणी बनवणार आहे। चला तर मग दाखवतो त्याला लागणारे साहित्य। मी एक नारळ घेऊन छोटा ते किसून घेतलेलं खोबरं, आलं, लसूण, थोडा पुदिना घेतलाय मी, 2 मिरच्या आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपात, मोहरी, मीठ आणि साखर हे सगळं मी वाटून घेत आहे। याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं। वाटून झालेलं आहे, असं बारीक चांगलं बारीक व्हायला पाहिजे असं वाटून घ्या। हे मी आता भांड्यामध्ये काढत आहे। किती छान वाटलेलं आहे बघा बारीक। आता मी फोडणी मारून घेत आहे चटणीला। थोडं मी तेल घालत आहे याच्यामध्ये। याच्यामध्ये मी मोहरी फोडणीला आणि कढीपात घालत आहे। मोहरी चांगली उडायला पाहिजे। जास्त वेळ हे केला की फोडणीमध्ये ती मोहरी जळते, म्हणून मंद ह्याच्यावरती करून फोडणी द्यायची। मी हे आता चटणीमध्ये फोडणी ओतत आहे। याच्यामध्ये थोडी साखर घालते मी, एक चमचा मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता माझी चटणी झालेली आहे, रेडी। तुम्ही बघू शकता चटणी कशी झालेली आहे। तुम्ही ही चटणी आप्या बरोबर, इडली बरोबर, डोशा बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकताय। ही जर तुम्हाला चटणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।